मॉर्निंग मित्रांनो, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या व्लॉगवर. आय होप यू गाईज आर डुईंग वेल आणि तुम्हाला शेवटचा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरला. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण खूप छान छान लोकेशन्सला जाणार आहोत. आता वाजले 12 दुपारचे. आम्ही सकाळी 7 वाजता आलो आहे मुंबईवरून आणि आमचं हॉटेल जस्ट कोल्हापूरच्या चौकातच आहे. हॉटेल अथर्व म्हणून हॉटेल आहे, ज्या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहे. खूप छान हॉटेल आहे. तुम्ही जर माझा बॅकग्राऊंड बघितलं असेल तर खूप छान इंटिरियर केलेलं आहे त्यांनी. ब्रेकफास्ट खूप छान आहे या हॉटेलमध्ये. हा व्लॉग असा तुम्ही कंटिन्यू बघत राहा. खूप काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3-4 दिवसाची ट्रिप आहे आमची. ह्या 3-4 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही बऱ्याच लोकेशन्सला जाणार आहोत. 1 वर्षानंतर मी पुन्हा ट्रिप करतोय. गोवा ट्रिप झाली, त्याच्यानंतर मला अजिबात वेळ मिळाला नाही. कसा बसा वेळ काढला. मी माझ्या वाईफला बोललो की बाबा आपण एक छोटीशी ट्रिप करूया. त्या ट्रिपमध्ये आपण बऱ्याच लोकेशन्स कव्हर करूया. खूप छान वेदर आहे कोल्हापूरला आज. एवढी थंडी नाहीये जेवढी मी एक्सपेक्ट करत होतो, पण बऱ्यापैकी थंडी आहे. आय होप संध्याकाळी जरा थंडी जास्त वाढेल. आणि थंडी असल्यामुळे तर स्पेशली आपण या दिवसांमध्ये फिरायला जातो थंडी असणाऱ्या लोकेशन्सला. कोल्हापूरच्या जवळच माझं गाव आहे. आपण त्या लोकेशनला सुद्धा जाणार आहोत जर वेळ मिळाला तर. आणि तुम्हाला मी माझं गाव सुद्धा दाखवेन. आणि तिथून आपण पुन्हा जाणार आहोत पुढे लातूरला. तर असं आपण पार्टमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. खूप काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप छान छान आपण डिशेस ट्राय करणार आहोत आणि आय होप तुम्हाला हे आवडणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. A few moments later. दुपारच्या झाल्यात 12:30 आणि आता आपण निघणार आहोत. ऑलमोस्ट एक अर्धा तास झालेला आहे. आता पहिल्या लोकेशनला जाणार आहोत. ज्या लोकेशनचं नाव आहे कोल्हापूर टाउन हॉल म्युझियम. आय गेस हे लोकेशन आहे असं काहीतरी. या लोकेशनला जाऊ. ही लोकेशन कशी ती पाहू आणि तिथे छान छान व्हिडिओज आणि शॉर्ट्स घेऊ आणि फोटोज पण घेऊ आणि ती लोकेशन तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉगमध्ये. सो फायनली आपण तयार झालेलो आहे बाहेर जायला. छान छान फोटो काढणार आहोत आणि रील पण करणार आहोत. तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. तर मी जस्ट ऑटोवाल्यांना विचारलं, टाउन हॉल आणि शाहू महाराज पॅलेस या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण आता शाहू पॅलेसला चाललो. तर आपण आज आलो आहे शाहू पॅलेसमध्ये. शाहू पॅलेसच्या बाबतीत सांगायला झालं 1877 पासून 1884 पर्यंत ह्याचं कालावधीमध्ये बांधकाम झालं. या बांधकामामध्ये पॉलिश स्टोनचा उपयोग केला गेला. ह्या पूर्ण पॅलेसला 8 अँगल्स आहेत आणि मध्ये टॉवर आहे. तर आपण बघूया, जर आतमध्ये शूट करता आलं तर आपण शूट करूया. अजून एक गोष्ट की इथे फाउंटन सुद्धा आहे आणि गार्डन सुद्धा आहे. तर आपण ते पाहूया. तर आपण आता शाहू पॅलेसमध्ये एंटर करतोय. तुम्ही बघू शकता ह्याचा एंट्रन्स आहे. खूप सुंदर असं बांधकाम आहे हे. 1877 ते 1884 या पूर्ण कालावधीत, म्हणजे ऑलमोस्ट 7 years इट टूक्स टू कम्प्लीट. आणि खूप चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. 1 hour later. सो पॅलेस बघून झालेलं आहे. आतमध्ये काय शूट करता आलं नाही. रील्स वगैरे घेऊ बाहेर आणि आता जाऊ पुढे जेवायला, कारण खूप जास्त भूक लागली. आमचा ऑलमोस्ट 1 तास गेलेला इथे. सगळं बघितलं. खूप छान आहेत. खूप सारे ॲनिमल्स, तलवारी आहेत. खूप साऱ्या हिस्टॉरिकल गोष्टी आतमध्ये संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे जपलेल्या आहेत त्या. तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. खूप छान प्लेस आहे, बघण्यासारखी आहे. तर फायनली आता निघालो इथून. बराच वेळ गेला. लोकेशन खूप सुंदर आहे. नक्की विजिट करा या लोकेशनला. तर आता हॉटेल शोधू यावर, नॉनव्हेज किंवा व्हेजचं चांगलं रेस्टॉरंट सांग. 1 hour later. सो आपली मटन थाळी आलेली आहे. मटन थाळीमध्ये मटन सुक्का आहे, ऑनियन आहे, लिंबू आहे, हा पांढरा रस्सा आहे, हा तांबडा रस्सा आहे आणि आय गेस हा मटन खीमा आहे.
आणि ही बरोबर भाकरी आहे. तर ही थाळी अशी दिसते. तर चला आपण थाळी एन्जॉय करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा नेक्स्ट डे. सकाळचे 6:30 वाजलेत. स्वतः देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि आम्ही दोघेही रेडी झालो आहे. खूप छान वाटतं आहे, खूप फ्रेश आहे. कोल्हापूरमध्ये काल मी जसं बोललो होतो की थंडी नाही आहे, पण आज सकाळी ॲक्च्युली थंडी आहे. जसं एक्सपेक्ट केलं होतं तशी थंडी आहे आणि सकाळ सकाळी देवीचं दर्शन घेणं खूप चांगलं असतं असं म्हणतात. तर सूर्य उगवण्याच्या आधीच आम्ही देवीचं दर्शन घेणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक तोच टाईम होतो आहे. 6:30 झाले आहेत. आम्हाला पोहोचेपर्यंत एक 6:45 होतील. म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजता आम्ही सकाळी दर्शन घेणार आहोत. सो आम्ही रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे दर्शनासाठी. अजून सूर्य उगवलेला नाही आहे. आय होप लवकर पोचू आम्ही. सूर्य उगवायच्या आधीच पोचू तिथे. हार्डली 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. तर भेटूया मंदिरामध्ये. तर अशा प्रकारे अप्पे बनवले जातात. बघूया, खाऊया कसे लागत आहेत. तर अशा प्रकारच्या काहीतरी अप्पे दिसत आहेत. अप्पे इज नथिंग बट इडलीचाच एक प्रकार आहे. म्हणजे स्टीम आहे, म्हणजे तांदळाचंच आहे. इट टेस्ट लाईक फ्राईड इडली. तर कोल्हापूर जर्नी इथेच संपली आहे. आपण आता कोल्हापूर बस डेपोमध्ये आहोत. इथून आपण जातो आहे टुवर्ड्स कराडला. कराडचं डिस्टन्स 1 तासाचा आहे. हा पुणे बँगलोर एक्सप्रेस हायवे आहे आणि आता आपण टुवर्ड्स कराडच्या दिशेने जातो आहे. आपल्याला जायचं आहे कोल्हापूर नाक्याला. इथून भावाची बाईक घेऊन टुवर्ड्स आपण गावी जाणार आहोत. आता आपण सध्या आहोत कारवे नाक्याला.